नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे एजे लीला आता घरी आलेले असतात आणि एजेंनी गाडी आपल्या घरासमोर आणून उभी केलेली असते। तेवढ्यात एजे लीला एकमेकांकडे बघायला लागतात। त्यांच्या मनात एकमेकांविषयी बोलण्यासारखं खूप असतं। त्यांनाही ते जाणवत असतं की त्यांच्या मनात एकमेकांविषयी खूप प्रेम आहे, पण कोणीही बोलत नसतं आणि एकमेकांकडे ते बघत असतात। अनेक क्षणभर एकमेकांमध्ये हरवले जातात। आता लीला म्हणते, एजे उतरूया का? एजे म्हणतो हो चला, आणि एजे आता खाली उतरतो आणि लीलाच्या साईडने येतो आणि लीलाचा दरवाजा देखील उघडतो। लीला आता खाली आलेली असते। एजे म्हणतो चल। लीला म्हणते थांबा एजे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। लीला म्हणते, एजे तुम्ही आज माझ्यासाठी जे केलं आहे ना ते खूप स्पेशल होतं। तुम्ही माझ्यासाठी ठेल्यावरची पाणीपुरी खाल्ली, मला खरंच खूप आनंद झाला आहे। असे खूप छान क्षण तुम्ही मला दिलेत, त्यासाठी खरंच खूप थँक्यू। आणि एजे आता म्हणतो की यात एवढं काही नाही आहे, ठीक आहे चल, इट्स ओके। आणि आता लीला एजेंचा हात आपल्या हातात घेते। एजेसुद्धा तिला सांगत असतात की यापुढे सुद्धा मी तुझ्यासोबत असंच वागणार आहे। एजे मनातल्या मनात म्हणत असतात की लीला, तुझ्यासाठी असे स्पेशल मोमेंट क्रिएट करण्यासाठी मी काहीही करू शकतो। मला कितीही एफर्ट्स घ्यावे लागले, कसंही वागावं लागलं ना तरीसुद्धा मी कळेल, पण तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा आहे। एजे लीला आता आतमध्ये निघून गेलेले असतात। इकडे लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या तिघीजणी बोलत असतात। लक्ष्मी सरस्वती म्हणतात की दुर्गा वहिनी, बघा ना, तुमच्या भावाचं लग्न आहे पण तुमची हौसमौस राहिली बाजूला। ती कालिंदी, रेवती कशा घरी येऊन गेल्या आणि आजींकडनं कसे दागिने घेऊन गेल्या, बघा ना ते। यांना काही वाटत नाही का हो, किती हावरट बाई आहे ही, म्हणजे सगळा खर्च आपल्या डोक्यावर येणार आणि यांची चांगली हौसमौस होणार, बघा ना। दुर्गा म्हणते जाऊ द्या, आपल्याच मुलाचं लग्न आहे, आपल्याच घरातलं लग्न आहे की नाही, मग थोडा खर्च होणारच आहे की। लक्ष्मी सरस्वतीला कळत नसतं की दुर्गा अशी एवढी अचानक बदलली कशी काय ते। लक्ष्मी सरस्वती तिथून निघून गेलेल्या असतात। दुर्गा कारण त्यांना म्हणालेली असते की तुम्हाला दुसरं काही काम नाही का, आणि आपण हा लग्नाचा खर्च झेपूच शकतो की, आपल्याला काही तेवढं महाग नाही येते। तिचं असं बोलणं ऐकल्यानंतर लक्ष्मी सरस्वती तिथून निघून गेलेल्या असतात। दुर्गा आता कोणाला तरी फोन करते आणि म्हणत असते की मला तुम्हाला भेटायचं आहे, यात तुमचा आणि माझा दोघांचाही फायदा आहे। आणि कोणाला तरी ती आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेत असते आणि फोनवरती बोलत असते। इकडे आता लक्ष्मी सरस्वती विचार करत असतात की काय हे दुर्गा वहिनींना काय झालं, एवढ्या कसं काय बदलल्या आहेत त्या, त्यांना कळत नाही का कशा वागताय ते। कडे बघत असतो, आपल्या मनात विचार करत असतो, म्हणजे हे लीलाचं रोजचं रुटीन आहे। मला असं वाटलं की काल ती स्पेशली असं करते कारण तिला मनाला भेटायला जायचं होतं, पण तसं काही नाही आहे। आणि एजे असं मनातल्या मनात विचार करून लीलाकडे बघत असतो। लीला म्हणत असते, एजे काय झालं? एजे म्हणतो काही नाही। लीला म्हणते मला माहिती ना, तुम्ही माझ्याकडेच बघत होतात ते। लीला आता इकडे आलेली असते। एजे म्हणतो की चला, झोपण्याची वेळ झाली आहे। लीला म्हणते मला झोप येते एजे, गुड नाईट, आणि ती झोपायला निघून जाते। एजेसुद्धा आपलं पुस्तक ठेवतो आणि लाईट बंद करतो। खरं तर त्याला पुस्तक वाचायचं असतं, पण लीलाला झोप येत असते म्हणून तो सुद्धा ठेवतो। आता लीला मनातल्या मनात विचार करते की एजे, हा लाईट तुम्ही माझ्यासाठी बंद केला आहे ना? आणि म्हणते एजे काय हो, तुम्ही हा लाईट कशासाठी बंद केला, मला झोप येत होती म्हणून? त्यावर एजे म्हणतो की नाही, मलासुद्धा झोप येत होती आणि म्हणूनच मी लाईट बंद केला। दोघेजण आता झोपी गेलेले असतात। तेवढ्यात एजेंचा फोन वाजतो, कोणाचे तरी मेसेज येत असतात। आता एजे फोन बघतात तर मेसेजेस आलेले असतात आणि कामानिमित्त ते सगळे मेसेजेस असतात। तेवढ्यात लीला म्हणते, एजे काय हे, एवढ्या रात्री कोणी फोन बघतं का? आणि मला खूप डिस्टर्ब होतं आहे, तुम्ही तुमचा फोन सायलेंटवर करा बरं। एजे म्हणतात, हे बघ लीला, कामाचा मेसेज आहे, तिकडे सगळे लोक खोळंबली आहेत माझ्यासाठी, बजेटचं डिस्कशन करायचं होतं आणि अप्रुव्हल हवं होतं आणि म्हणून त्यांनी मेसेज केला आहे मला, मी माझं काम करतो, तू जाऊन झोप। लीला म्हणते ते काही नाही, फोन सायलेंटवर करा बघू। एजे म्हणतो ठीक आहे, तो फोन सायलेंटला करतो। तेवढ्यात आता त्याला एक फोन करावा लागतो आणि तो फोन करत असतो आणि बिझनेस संदर्भात बोलत असतो आणि म्हणत असतो की मला एकदा अप्रुव्हलसाठी ते बघावं लागेल, त्यात काही चेंजेस करायचे आहेत ते मी करतो। आणि तो हळू आवाजामध्ये बोलत असतो। तेवढ्यात लीला परत त्याच्याकडे येते आणि म्हणते, एजे काय चाललं आहे तुमचं, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हळू आवाजात बोलला म्हणजे मला काय ऐकू येणार नाही का? अहो ती इतकी शांतता आहे की तुम्ही कितीही हळू आवाजात बोलला ना तरीसुद्धा मला कळणार आहे, त्यामुळे काही नाही, एवढ्या रात्री कोण काम करतं, तुम्ही पण झोपा आणि तुमच्या एम्प्लॉईजला सुद्धा झोपू द्या, ठेवा बरं तो फोन बाजूला। आता एजे म्हणतो ठीक आहे आणि तो फोन बाजूला ठेवतो। एजे आणि लीला दोघेही झोपी गेलेले असतात। इकडे दुर्गा, लक्ष्मी सरस्वती बाहेर येऊन बोलत असतात। लक्ष्मी सरस्वती म्हणतात की वहिनी, आज ना आम्ही एकदम छान प्लॅन केला आहे। आम्हाला काय वाटतं आहे की आजींनी लीलासाठी जो दागिना दिला आहे तो तिला त्यांनी दाखवलेलाच नाही आहे, आपण तो दागिना गायब केला तर? दुर्गा म्हणते काय तुम्ही कशा आहात
तुमच्या डोक्यामध्ये अशा कल्पना येतात तरी कुठून? आपण जरी तो दागिना गायब केला तर आजी तिला दुसरा दागिना देतील आणि खर्च आपलाच वाढणार आहे ना, जहागीरदारांचाच खर्च वाढणार आहे. त्यात लीलाचं काय जाणार आहे? आता लक्ष्मी सरस्वती म्हणतात, "वहिनी, तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टीत असं का करता तो? तुमच्या प्लॅनमध्ये आम्हाला पण सामील करून घ्या ना. नक्की तुमच्या डोक्यात काय चाललं आहे आणि सगळं कसं तुम्ही ऐकून घेताय?" तेवढ्यात दुर्गा म्हणते की कारण मला डोकं दिले देवाने. मी प्रत्येक गोष्ट विचार करून करत असते आणि म्हणूनच हे सगळं ना मी विचार करूनच करते. तेवढ्यात तिथे आता मण्या आलेला असतो, म्हणजेच विक्रांत आलेला असतो. त्याने स्वतःचा चेहरा वगैरे झाकलेला असतो, टोपीने कव्हर केलेला असतो आणि तो आतमध्ये जात असतो. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती त्याला आतमध्ये जाताना बघतात आणि म्हणतात, "ए, कोण आहेस तू? आणि असं अचानक आतमध्ये कसं काय चालला? तुला माहिती नाही कोणाचं घर येते?" आणि त्याला बोलत असतात बाहेर आणि त्याला पकडून मारत असतात आणि म्हणतात, "चला याला आत्ताच्या आत्ता इकडून हाकलून लावू द्या." तेवढ्यात तो म्हणतो, "थांबा थांबा, मी ना मण्या आहे, लीलाचा मित्र, तिला भेटण्यासाठी आलेला आहे." तेवढ्यात तिघी त्याला म्हणतात की ही काय भेटण्याची वेळ आहे आणि आम्ही तुला ओळखत नाही, मुळात ते कुणाचं घर आहे हे विसरू नको तू. आणि असं अचानक न सांगता एवढ्या रात्री कसं काय आलास तू? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं इथून. आणि तिघीजणी त्याला हकलवून लावतात. इकडे मने आता लीलाला फोन करत असतो. लीला आयजे झोपी गेलेली असतात. तेवढ्यात लीलाचा फोन वाजतो आणि लीला पाहते तर मण्याचा फोन असतो. एजे म्हणतो, "लीला, एवढ्या रात्री कोणाचा फोन होता तुला?" लीला म्हणते, "काही नाही एजे, अननोन नंबरचा फोन होता." आणि म्हणून ती फोन कट करते आणि म्हणते, "झोपा." आणि दोघीजणं परत झोपी जातात. पण लीलाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. मण्या तिला आता परत फोन करतो. एजे म्हणतो, "काय चाललंय लीला? कोणाचा फोन आहे? उचल ना फोन." त्यावर लीला म्हणते, "मण्याचा फोन आहे." एजे म्हणतात, "एवढ्या रात्री त्याला कळत नाही का? ते जाऊ दे, तो तुझा मित्र आहे, त्याला काहीतरी इम्पॉर्टंट काम असेल म्हणूनच एवढ्या रात्री फोन केला असेल. तू फोन रिसीव्ह कर." लीला म्हणते, "जाऊ द्या ना एजे." एजे म्हणतो, "हे बघ लीला, फोन रिसीव्ह कर." आता लीला फोन उचलते आणि मण्या म्हणतो, "शुभरात्री लीला." लीलासुद्धा म्हणते, "गुड नाईट." आणि फोन कट करते. तेवढ्यात एजे म्हणतो की "काय लीला, सिरियसली फक्त गुड नाईट म्हणण्यासाठी त्याने तुला एवढ्या रात्री फोन केला?" "ते काही नाही, नक्कीच काहीतरी दुसरं काम असणार आहे त्याचं." लीला म्हणते, "नाही नाही एजे." परत आता मण्याचा फोन येतो. आता एजे मात्र फार संतापलेले असतात आणि ते म्हणतात, "लीला, काय चाललंय? फोन उचल आणि स्पीकरला टाक पाहू." लीला आता फोन रिसीव्ह करते आणि स्पीकरला टाकते. मण्या म्हणतो, "लीला, अगं असं कसं? तू लगेच कसं काय फोन कट केला? तुला माहिती ना, लहानपणी तुझा चेहरा पाहिल्याशिवाय मला अजिबात झोप लागायची नाही. म्हणूनच मी तुला भेटायला आलो आहे. खाली येऊन तर बघ, मी आलो आहे तुला भेटण्यासाठी. तू तुझ्या खिडकीमध्ये येऊन बघ बरं, म्हणजे तुला कळेल." आणि लीला बाहेर येऊन बघते तर खरंच खाली मण्या आलेला असतो. लीला आतमध्ये जाते आणि एजेंना सांगते की मण्या आलेला आहे खाली. एजे म्हणतो, "लीला, तुझ्या ह्या मित्राला मॅनर्स वगैरे नाही आहे का? असं कसं वागू शकतो तो? इतक्या रात्री कुणाच्या घरी न सांगता कसं येऊ शकतो? सांग ना मला." आणि एजे खूप संतापलेले असतात. तेवढ्यात हा मण्या आता परत आतमध्ये जायला लागतो. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात एजे लीला खाली आलेले असतात. लीलाला आता भयंकर भीती वाटत असते. तिला आता जाणवत असतं की हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही आहे. हा मण्या काय आपला पिच्छा सोडत नाही आहे. एजे त्याच्याकडे धावून जाणार तेवढ्यात लीलामध्ये येते आणि एजेंना थांबवण्याचा प्रयत्न करते. आणि मण्या म्हणत असतो की "लीला, तुला भेटण्यासाठीच आलो होतो मी." आणि दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती सगळं काही शॉकिंग नजरेने बघत असतात. हा मण्या कुठला, कोण आणि एवढ्या रात्री असं कसं याची हिंमत होते इथे येण्याची हे त्यांना कळत नसतं. आता एजे काय करतील हे नेक्स्ट एपिसोडमध्ये आपल्याला कळणार आहे. अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.